नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये जे पदभरती निघालेले आहे त्या पदभरतीबद्दल माहिती पाहणार आहे. तब्बल 490 जागांसाठी भरती निघाली या ठिकाणी. यामध्ये टोटल 21 पद आहेत. तुम्ही हे 21 पदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे टोटल 21 पद आहेत. या ठिकाणी 1 नंबरपासून सुरुवात वगैरे होते आहे. या ठिकाणी पाहू शकता ते लास्टपर्यंत तुम्ही पाहू शकता. 21 नंबरपर्यंत पद आहे. या ठिकाणी सर्व पदांची माहिती पाहणार आहे. कुठल्या पदाला काय क्वालिफिकेशन लागणार आहे, पगार किती असणार आहे, त्यामध्ये तुमचं वय बसतंय का नाही, ज्या तुम्ही पदाला फॉर्म भरणार आहे त्या पदामध्ये तुमच्या कास्टला किती जागा आहेत, ते सर्व माहिती या ठिकाणी पाहणार आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहू की फॉर्म कधी सुटले आहेत. फॉर्म सुटण्याची तारीख या ठिकाणी पाहू शकता 10/6/2025 ते अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे बघा. 3/7/2025 ही लास्ट तारीख आहे. आणि त्याची ऑनलाईन पेमेंट पण तुम्ही 3/7/25 रोजीच तुम्ही लास्टच्या दिवसापर्यंत तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे जी पद आहेत या ठिकाणी पाहू शकता. निम्न वैद्यकीय सेवा गट क पदाचे हे सर्व पद आहेत. याच्यामध्ये पद नाव पाहून घ्या. या ठिकाणी हे पद आहे ते फिजिओथेरपी, औषध निर्माता, कुष्ठरोग तज्ज्ञ, स्टाफ नर्स, क्षकिरण वगैरे हे सर्व जी पदं आहेत त्या पदांसाठी वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ही वेतन श्रेणी आहे आणि त्या पदासमोरच या ठिकाणी दिलेलं बघा. त्यामध्ये पदाला किती जागा रिकाम्या आहेत. या ठिकाणी पहिल्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये 2 जागा रिकाम्या आहेत. या ठिकाणी औषध निर्माता आहेत त्याच्यामध्ये 14 जागा रिकाम्या आहेत. कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे त्याच्यामध्ये 2 जागा. स्टाफ नर्स आहेत त्याच्यामध्ये 78 जागा रिकाम्या आहेत. या पद्धतीने ह्या पदांचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता. टोटल 21 पदं आहेत. 21 पदाची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. कोणती पदं आहे ती, पे स्केल किती आहे, कोणत्या कास्टला किती जागा दिलेल्या आहेत, ते सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर पुढची माहिती आपण पाहू की अर्ज मागायची सांगितले तुम्ही 10/6/2025 रोजी अर्ज चालू झालेले आहेत. अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे 3/7/2025. अर्ज पद्धतीने ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख ती पण 3/7/2025. आणि आता परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार या ठिकाणी सांगितलेलं आहे. परीक्षेचे हॉल तिकीट 7 दिवस अगोदर येणार आहे. ते कोठे येणार आहे, त्याची वेबसाईट कोणती आहे, ते कसं डाउनलोड करायचं, ही जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण वेळोवेळी सर्व ही महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर अपडेट केली जाते. तसेच फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आलीच तर या ठिकाणी TCS हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. या नंबरला तुम्ही वगैरे कॉल करून ती माहिती वगैरे विचारू शकता. जाहिराती संबंधित काय माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी हा ॲड्रेस आहे, हा पत्ता आहे, हा मोबाईल नंबर आहे, ईमेल ID आहे. या पत्त्यावर वगैरे जाऊन तुम्ही या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्याच्यानंतर पुढची माहिती या ठिकाणी पाहू शकता. आता जे फिजिओथेरपी हे जे पद होतं त्या पदासाठी 2 जागा आहेत. ते त्यातल्या कोणत्या कास्टसाठी हे जागा आहेत त्या ठिकाणी पाहू शकता. अज आहे म्हणून एक कास्ट आहे. या अजसाठी एक पद आहे आणि दुसरं पद आहे ते खुल्या वर्गासाठी एक दिलेलं आहे. टोटल अशा 2 जागा आहेत. त्याच पद्धतीने पुढचं पद या ठिकाणी पाहू शकतो. आणि तसंच म्हणजे ही फिजिओथेरपी हे जे पद आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. शैक्षणिक अर्हता दिलेला आहे बघा. 1 नंबरला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून MPTH म्हणजे फिजिओथेरपीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पदवीधर तुम्ही असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी या ट्रेडमध्ये तुमचा ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. दुसरा पर्याय आहे बघा या ठिकाणी. आणि तसंच 2 वर्ष कामाचा अनुभव तुम्हाला या पदासाठी लागणार आहे. जर याच्याकडे हे दोन जर तुमची अर्हता पूर्ण असेल तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तसेच पुढचं पद आहे बघा औषध निर्माता या पदासाठी बघू शकता. अजसाठी 1 आहे. अजसाठी 3 जागा आहेत. एक सर्वसाधारण, एक महिलांसाठी राखीव असणार आहे. विजासाठी 1 आहे. भजकसाठी 1 आहे. इमावसाठी 2 जागा आहेत. एक सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे. SCBC EWS यांच्यासाठी ओपनसाठी 2. त्या पद्धतीने हे सर्व आहेत. टोटल 14 जागा आहेत. या 14 साठी आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिव्यांगसाठी 1 जागा राखीव ठेवली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे तुमची शैक्षणिक पात्रता आहे ते या ठिकाणी पाहून घ्या. तुम्हाला मागाशी सांगितलंच याची सॅलरी किती, पगार वगैरे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. तर याच्या पदासाठी फॉर्म भरायला तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. B फार्मसीमधून तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता. तसेच महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे की तुमचा डिप्लोमा झाल्यानंतर ते तुम्हाला भेटलेलं असतं. तसंच 2 वर्षाचा कामाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असले पाहिजेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व पदांची माहिती दिलेली आहे. हे 3 नंबरचं पद आहे. त्याची खाली शैक्षणिक पात्रता वगैरे दिलेली आहे. हे स्टाफ नर्सला जास्त जागा आहेत, 78 जागा आहेत. तर त्याचे पेस केल्याने शैक्षणिक पात्रता वगैरे दिली आहे. याच पद्धतीने सर्व पोस्टाच्या या ठिकाणी माहिती तुम्हाला दिलेल्या आहेत.
तर या पद्धतीने मी सर्व पाहू शकता माहिती तुम्ही. टोटल 21 पद आहेत. तर टोटल 21 पदाच्या 21 पदासाठी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर याच्यानंतर याच्या आता ऑनलाईन फी किती असणार आहे या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही. तर यासाठी ओपन वर्गासाठी 1000 रुपये फी आणि बाकी सर्व कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहे फॉर्म भरण्याची. आणि ही फॉर्म भरलेली फी तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचना या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे. आता हा जर फॉर्म भरताना तुम्हाला आता याचा अभ्यास पण करावा लागेल. फॉर्म भरणार म्हणजे याची परीक्षा असणार आहे आणि परीक्षा ह्याची त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा असणार. तर याचा अभ्यासक्रम ह्या आपल्याकडे आहे. तर तो अभ्यासक्रमची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही सर्व महत्त्वाच्या माहिती वगैरे त्याच्यामध्ये शेअर वगैरे करत असतो. त्याच्यामध्ये आम्ही ते अभ्यासक्रम पण टाकणार आहे. अभ्यासक्रमची PDF तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून घेतो. हे पाहू शकता या ठिकाणी कल्याण डोंबिवली अभ्यासक्रमची PDF आहे. हे PDF ओपन करून दाखवतो तुम्ही. या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व लेखी परीक्षेसाठी पदनिहाय अभ्यासक्रम वगैरे दिलेला आहे. टोटल मुद्दे दिलेले आहेत. याच मुद्द्यावरती तुम्हाला तुमचे जे एक्झाम आहे ती एक्झाम वगैरे होणार आहे. ही सर्व PDF आहे. या PDFमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे याच्यावरच तुम्हाला प्रश्नोत्तर वगैरे विचारली जातील. याच पद्धतीने हे सर्व माहिती आहे. जास्त याच्यानंतर याचा फॉर्म कसा भरावा, याचा फॉर्म भरायचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर आपण अपलोड करत आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही आणि व्हिडिओ पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आता झालेली आहे, आता एक्झाम झाली वगैरे. आता याच्यानंतर असणार आहे ते ग्राउंड असणार आहे. तर ग्राउंड फक्त याच्या ठिकाणी अग्निशामक जे पद आहे त्या पदासाठीच या ठिकाणी ग्राउंड असणार आहे. त्यासाठी तुम्ही पाहू शकता ग्राउंड हे 100 गुणांचं आहे ग्राउंड. त्याच्यामध्ये 1600 मीटरचं धावणे आहे. त्याच्यासाठी 30 गुण आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे ते या ठिकाणी पाहू शकता. ही दुसरं जे ग्राउंड आहे ती या ठिकाणी दिलेलं आहे. त्या दुसऱ्या ग्राउंडची ही माहिती आहे. त्याच्यानंतर तिसरा ग्राउंड आहे ती 50 किलो वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर कापणे वगैरे हे तिसरं ग्राउंड आहे. तर या पद्धतीने हे टोटल 100 मार्काचं ग्राउंड वगैरे तुम्हाला देण्यात आले आहे. तर महिलांसाठी वेगळे ग्राउंड आहे. महिलांसाठी 800 मीटरचं ग्राउंड आहे. त्यासाठी 30 मार्क आहेत. सेम तुमच्यासाठी पण 100 मार्काचं ग्राउंड असणार आहे. त्यानंतर हे जे विषय आहेत वगैरे ते दिले आहेत. आता जर महत्त्वाची ही जी PDF आहे, ही जाहिरातीची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. त्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जास्त माहिती तुम्ही घेऊ शकता. हा जर महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. महत्त्वाची माहिती आहे. तसेच अर्ज कसा करायचा, याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तो आपल्याला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत आपण. तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्ही जर लेट पाहत असाल तर या व्हिडिओच्या लास्टला आपण अर्ज करण्याची लिंकची व्हिडिओ टाकणार आहात. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.